महाराष्ट्र पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आज लागतोय आणि काही वेळापूर्वीच म्हणजे सकाळी 8 वाजताच मतमोजणीस सुरुवात झाली आहे। 26 जूनला विधान परिषदेच्या 4 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि यामध्ये 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे आणि ज्यामध्ये मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ही लढत झाली होती। या चारही ठिकाणी मतदान प्रक्रिया तर पार पडली, पण आज या निवडणुकीचा निकाल लागतोय। महाराष्ट्र विधान परिषदेच्या या 4 जागांसाठी निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने मुंबई शिक्षक, त्याचबरोबर मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार दिले होते, तर कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रिंगणात होते। ठाकरे गटाचे मोठे नेते विविध मतमोजणी केंद्रांवर यासाठी दाखल झालेत आणि कीर्तीकरांच्या मतमोजणी दरम्यान झालेल्या प्रकाराचा धसका एक प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला अशी चर्चा सध्या रंगते आहे। अधिक माहिती घेणार आहोत अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, लोकसभा निवडणुकीनंतर होणारी ही निवडणूक म्हणून देखील ही महत्त्वाची आहेच, कशा रीतीने यासाठीचं राजकीय गणित रंगलेलं होतं आणि आजची काय अपडेट सध्या मिळत आहेत या मतमोजणीचे? रेणुका, नवी मुंबईतलं हे आगरी कोळी संस्कृती भवन आहे। या संस्कृती भवनामध्ये 3 मतदारसंघ, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर या 3 मतदारसंघांच्या मतमोजणीला जी आहे त्या ठिकाणी सुरुवात होईल। साधारणपणे दुपारी 1 वाजता ही मतमोजणी सुरू होईल। सकाळी 8 वाजता ज्या मतपत्रिका आहेत त्यांचं शॉर्टिंग करणं, छाननी करण्याची जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे आणि या प्रक्रियेला साधारणपणे 2.5 ते 3 तास लागतात। या सगळ्या मतपत्रिका ज्या आहेत त्या वेगळ्या केल्यानंतर त्याची पूर्णपणे मोजणी केली जाईल की एकूण किती मतदान झालेलं आहे, किती मतपत्रिका आहेत, त्यांचे टॅली केलं जाईल आणि त्यानुसार मग खोटा ठरवला जातो। ही प्रक्रिया आहे याची की आपण सार्वत्रिक निवडणुका पाहिल्या तर ईव्हीएम मशीन असते, बटन दाबलं की सगळ्यात जास्त मतदान कोणाला झालेलं त्याची काउंटिंग होते आणि त्यानंतर सर्वात जास्त मतं ज्याला मिळालेली आहेत त्या उमेदवाराला विजय घोषित केलं जातं। पण इथली प्रक्रिया थोडी वेगळी आहे। एकूण झालेलं मतदान, त्यानंतर त्याचा कोटा ठरवला जातो 50% आणि त्या कोट्यानुसार जर कुठल्या उमेदवाराला पहिल्या फेरीमध्ये किंवा पहिल्या टप्प्यामध्ये इथं 50% जे आहेत तो कोटा त्याने जर पार केला तर तो उमेदवार घोषित केला जातो। पण जर कुठल्याच उमेदवाराने तो 50%चा कोटा जो आहे तो पार नाही केला तर मग पुन्हा एकदा मतमोजणी केली जाते आणि त्याच्यामध्ये सेकंड प्रेफरन्स याच्यामध्ये जो मतदार आहे तो मतदार मतदान करताना जे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला 1 2 3 4 5 6 त्याच्या पसंतीनुसार क्रम देतो आणि त्या क्रमानुसार जर समजा 50%चा कोटा 1 लाखाचा जे मतदान आहे ते 1 लाख झालं असेल, त्याचा कोटा 50,000चा असेल आणि कुठल्याच उमेदवाराला जर 50,000 मतं पडलेली नसतील पहिल्या प्रिफरन्सची तर मग सेकंड प्रिफरन्सची मतं जी आहे ती काउंट केली जातात आणि त्यानुसार मग पर्सेंटेज ठरवून मग पुन्हा पर्सेंट ठरला जातो की सेकंड प्रिफरन्सची वोट आहे त्याचा पर्सेंटेज किती असावा। मग त्यानुसार पुन्हा मतमोजणी होते। मग सेकंड प्रिफरन्स जी आहे किंवा सेकंड जी पसंतीची मतं जी आहेत ती कुठल्या उमेदवाराला मिळालेली आहेत तो कोटा पूर्ण करतो का, त्याने जर कोटा पूर्ण केला तर त्यावेळी विजय घोषित केला जाईल। पण जर त्यावेळी त्याने कुठल्याच उमेदवाराने पुन्हा कोटा जर पूर्ण केला नाही तर तिसऱ्यांदा मग पुन्हा मतमोजणी होते। मग तेव्हा पुन्हा प्रिफरन्स ठरवला जातो, पुन्हा एक कोटा ठरवला जातो आणि त्यानुसार मग पुन्हा मतमोजणी होते थर्ड प्रिफरन्सची आणि मग सगळ्यांचा एक रेशो तयार करून, एक एव्हरेज तयार करून त्या उमेदवाराला त्यानुसार कळू शकेल की उमेदवारांमध्ये नेमका कोणाचा विजय होते। अजित आपल्याला सांगत होते की कशा पद्धतीने